नमस्कार. एकीचे बळ ही म्हण आपण कितीतरी वेळा ऐकली असेल, नाही का? पण या साध्या दिसणाऱ्या शब्दांमध्ये किती ताकद आहे याचा कधी विचार केलाय? चला, आज एका शेतकऱ्याच्या आणि त्याच्या मुलांच्या एका छोट्याशा पण खूप काही सांगून जाणाऱ्या गोष्टीतून हाच धडा पुन्हा एकदा अनुभवूया. तर गोष्ट सुरू होते एका मोठ्या समस्येपासून. कल्पना करा, 4 भाऊ एकाच घरात राहतात, पण त्यांच्या आत जरासुद्धा एकी नाही. सतत भांडणं. आता सांगा, यावर उपाय काय? बरं, या प्रश्नाचं उत्तर त्या मुलांच्या वडिलांनी एका हुशार शेतकऱ्याने एका अशा पद्धतीने शोधलं की चला पाहूया नेमकं काय झालं. तर सगळ्यात आधी पाहूया की नेमकी अडचण होती तरी काय. असं काय घडत होतं त्या घरात की एका वडिलांना इतकी चिंता लागून राहिली होती. आपण गोष्टीच्या पहिल्या टप्प्यात त्या शेतकऱ्याच्या चिंतेचं मूळ कारण समजून घेऊया. ही गोष्ट आहे एका साध्या कष्टकरी शेतकऱ्याची. त्याला होती 4 धडधाकट मुलं, म्हणजे खरं तर त्याच्या म्हातारपणाचा आधार. पण तसं होतं का? नाही. वरून पाहिलं तर सगळं काही ठीकठाक वाटायचं, एक साधं कुटुंब. पण घराच्या आत मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं. खरी अडचण होती त्यांच्यात अजिबात एकी नव्हती. म्हणजे कुठल्याही छोट्या मोठ्या कारणावरून त्यांच्यात भांडणं व्हायचीच. एकमेकांबद्दल प्रेम, आदर असं काही नव्हतंच. रोजच्या कटकटीमुळे त्यांचं घर जणू काही घर राहिलंच नव्हतं, ते एक युद्धभूमी बनलं होतं. आता वडील म्हणून त्या शेतकऱ्याने काय काय नाही केलं. मुलांना समजावून सांगण्याचे खूप प्रयत्न केले, कधी प्रेमाने कधी रागाने. पण कशाचा काही परिणाम होईना. आणि मग त्याला चिंता वाटायला लागली की आपली मुलं अशीच भांडत राहिली तर पुढे त्यांचं कसं होणार. हा एकच विचार त्याला आतल्या आत खात होता. जेव्हा बोलून काहीच फरक पडेना, तेव्हा त्या अनुभवी शेतकऱ्याने ठरवलं की आता काहीतरी करूनच दाखवायला हवं. त्याने आपल्या मुलांसमोर एक असं चॅलेंज ठेवलं जे त्यांना पाहताच अशक्य वाटलं असणार. पण गंमत म्हणजे त्याच चॅलेंजमध्ये त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर लपलेलं होतं. त्याचा प्लॅन खरं तर एकदम सोपा होता. एके दिवशी त्याने आपल्या 4ही मुलांना एकत्र बोलावलं. मुलं आली असतील, त्यांना वाटलं असेल आज पुन्हा वडील आपल्याला उपदेश देणार. पण त्या शेतकऱ्याने यावेळी काहीच म्हटलं नाही. त्याने फक्त त्यांच्यासमोर लाकडी काड्यांची एक घट्ट जोडी ठेवली आणि एक अनपेक्षित आज्ञा दिली. तो फक्त इतकंच म्हणाला, ही जुडी मोडून दाखवा. बस. किती साधं, पण किती अनपेक्षित आव्हान होतं नाही का? त्या भावांना सुद्धा नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. मग काय, सुरू झाली स्पर्धा. एक एक भाऊ पुढे येऊ लागला, आपली सगळी ताकद पणाला लावून ती जुडी मोडण्याचा प्रयत्न करू लागला. अक्षरशः सगळ्यांनी जोर लावला, पण ती जुडी थोडीसुद्धा वाकली नाही. जणू काही त्या एकत्र बांधलेल्या काड्या दगडाच्या बनल्या होत्या, इतक्या मजबूत. 4ही जण प्रयत्न करून थकले आणि त्यांनी हार मानली. तेव्हा तो शेतकरी पुढे आला. त्याने हसून ती जुडी आपल्या हातात घेतली. आणि आता तो जे करणार होता त्यातच या सगळ्या कोड्याचं उत्तर आणि या गोष्टीचं सार दडलेलं होतं. शेतकऱ्याने अगदी शांतपणे ती जुडी सोडली आणि त्यातली एक एक काडी वेगळी करून प्रत्येक मुलाच्या हातात दिली. आता बघा, त्यांच्यासमोर ती मजबूत जुडी नव्हती, तर होती फक्त एक नाजूक बारीकशी काडी. आणि मग तो पुन्हा त्याच शांत आवाजात म्हणाला, आता ही काडी मोडून दाखवा. आता हे काम तर इतकंच सोपं होतं की मुलांना कदाचित हसूच आलं असेल की हे काय. आणि झालंही तसंच. प्रत्येकाने एका क्षणात आपल्या हातातली काडी कटकन मोडून टाकली, अगदी सहज. आणि त्याच क्षणी त्या तुटलेल्या काडीकडे बघून त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांना कळलं की जी जुडी ते सगळे मिळून मोडू शकले नाहीत, त्यातलीच एक काडी एकटी असताना किती सहज तुटते, किती कमजोर असते. या एका छोट्याशा प्रात्यक्षिकाने जे काम केलं ते हजारो शब्दांनी सुद्धा झालं नसतं. आता वेळ होती त्या शेतकऱ्याने मुलांना यामागचा खरा अर्थ सांगण्याची. तर चला, गोष्टीच्या या शेवटच्या टप्प्यात आपण पाहूया एकीच्या बळाची खरी ताकद. तेव्हा तो शेतकरी आपल्या मुलांकडे बघून म्हणाला, तुमचं आयुष्यसुद्धा या काड्यांसारखंच आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही असेच एकत्र राहाल, एकजुटीने, तोपर्यंत जगात कुणीही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. पण ज्या क्षणी तुम्ही वेगळे व्हाल, एकमेकांशी भांडाल, त्या क्षणी कुणीही तुम्हाला सहज हरवू शकेल. हे शब्द त्या मुलांच्या थेट काळजालाच भिडले. आणि या गोष्टीतून आपल्याला काय मिळतं, तर हाच तो विचार, एकीचे बळ. याचा अर्थ फक्त सोबत राहणं नाही, तर एकाच विचाराने, एकाच ध्येयाने एकमेकांना साथ देत उभं राहणं.
कारण जेव्हा अनेक छोट्या किंवा कमजोर गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा त्यातून एक अशी ताकद उभी राहते जिला कोणीही हरवू शकत नाही. वडिलांनी दिलेला हा धडा त्या मुलांनी आयुष्यभर लक्षात ठेवला. त्या दिवसानंतर त्यांनी आपसातली भांडणं पूर्णपणे सोडून दिली. ते एकोप्याने आनंदाने राहू लागले आणि मग त्यांचं युद्धभूमी झालेलं घर पुन्हा एकदा खरंखुरं घर झालं. ही गोष्ट इथे संपते, पण तिने दिलेला विचार कधीच जुना होत नाही. थोडा विचार करूया आपल्या स्वतःच्या आयुष्यात. मग ते आपलं कुटुंब असो, आपलं कामाचं ठिकाण असो किंवा आपला समाज असो. तिथे आपण एकीच्या बळाचा वापर करून कोणत्या मोठ्या अडचणींवर मात करू शकतो? या प्रश्नावर नक्की विचार करा. नमस्कार.